स्वागत आहे मित्रांनो माझ्या आजच्या एका नव्या व्लॉगमध्ये. तर आजच्या या व्लॉगमध्ये माझ्या शाळेच्या सुट्टीच्या शेवटच्या आठवड्यात मी पुण्यात चाललेलो आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुण्यातल्या काही स्पॉट तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग एन्जॉय करा. मित्रांनो ही माझी मम्मी, हा दादा आणि हे पप्पा. आता आम्ही तामिनी घाटात आलेलो आहे. तर जरा ट्रॅफिक झालेले आहे, पण इकडचं व्ह्यू मात्र अप्रतिम मस्त आहे. बघा या साईडला डोंगर, आत्ताच नुकताच पाऊस पडून गेलेला आहे हे बघा. तर आता ट्रॅफिक जरा गेलेली आहे, आता चाललो आहे आम्ही पुढे. हे बघा काय व्ह्यू आहे मित्रांनो, पाहताय. तर आता थोड्याच तासात आम्ही पुण्यात पोचू. तर मित्रांनो आता आम्ही पुण्यात आलेलो आहे. तर आता आम्ही दगडूशेठ गणपती मंदिर इथे जाणार आहोत. मित्रांनो काल दगडूशेठ गणपतीचं दर्शन झालं, जास्त गर्दी होती म्हणून व्हिडिओ केली नाही, एकच व्हिडिओ टाकली. तर आता मी विठ्ठलवाडी इथे विठू माऊलीचं दर्शन करण्या इथे जात आहोत. तर मित्रांनो आता आम्ही विठू माऊलीच्या मंदिरात आलेलो आहे. तर आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये जात आहोत. आता आम्ही आतमध्ये जात आहोत. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. हे बघा इकडे मूर्ती, हनुमानची मूर्ती, इकडे शनिदेवची मूर्ती. हे बघा तर मित्रांनो आता मी मंदिरात विठू माऊलीच्या इथे आलेलो आहे. सुंदर आहे मूर्ती आणि देऊळ सुद्धा. हे बघा, हे बघा सुंदर विठू माऊलीचं मंदिर आणि मूर्ती. विठू माऊली रुक्मिणी माता. ते बघा खूप सुंदर आणि देखणी मूर्ती आहे. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही गोंदवलेकर महाराज यांच्या मठात जाणार आहोत. आता आम्ही इथे हॉटेल विशाल इथे थांबलेलो आहे सर्वजण. हे बघा हे बघा हे आमचं लंच आहे. शाही पनीर, रोटी, मसूर. हे बघा आणि थोड्याच वेळात आम्ही गोंदवलेकर महाराजच्या मठात पोचू. डोंगर वस्ती याच्यात जायचं की तिथं आपल्याला कोणी हे करणार नाही. इकडं आले पण पार्वतींनी शोधून काढलं आणि शेवटी. तर मित्रांनो आता आम्ही गोंदवलेकर महाराज यांच्या मठात आलेलो आहे. हे प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो हे बघा समाधी मंदिर लोक बसलेले गोंदवलेकर महाराजांचं. हे इकडे मित्रांनो ही आहे समाधी देवाची. ही बघा. तर मित्रांनो इथे आहे देवाची समाधी पुढे दाखवलेली आहे आणि हे ते महाराज. तर मित्रांनो ही घोड्याची समाधी महाराजांचा बताशाचं स्मारक, म्हणजे त्यांचा जो घोडा होता त्याची इथे समाधी आहे. ही बघा. तर मित्रांनो आता गोंदवलेकर महाराजांचं दर्शन झालेलं आहे. तर आता उद्या सकाळी आम्ही शंकर महाराज यांच्या मठात जाणार आहोत. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आम्ही चाललो शंकर महाराजांच्या मठात. खूप जागृत देवस्थान आहे. खूप जागृत. तर आता आम्ही स्वारगेटला पोहोचू 5 ते 10 मिनिटात आणि मग पुढे अजून 10 मिनिटं ना काका, लाईट मारून जायचं. अजून 10 मिनिटं आहे. तर तुम्हाला तिकडची मठाची व्हिडिओ करून दाखवतो आणि मध्ये मध्ये पुण्याचे क्लिप्स पण दाखवतो. मित्रांनो इकडे पहा एक खंडोबा मंदिर आणि ते तिकडे महालक्ष्मी मंदिर. ही सारसबाग याचा तळ्यातला गणपती इथे आहे. हां तिथे नेक्स्ट टाइम आम्ही येऊ. आता आम्हाला जरा घाई आहे. आता आम्ही इथे शंकर महाराजांच्या मठात जाणार आणि मग तिथून एकविरेला जाणार. तर मित्रांनो आता आम्ही आलो स्वारगेटला. आता स्वारगेटवरनं इकडे राईटला जाणार मठाच्या साईडला, मठाच्या रोडला आहे बघा. या साईडला पुढे मठ आहे.
तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे शंकर महाराजांच्या मठात. हे बघा इकडचं डेकोरेशन कसं आहे, छान एकदम. हे बघा इकडे. तर आता पुढची पण व्हिडिओ मी दाखवतो. खूप चांगलं वातावरण आहे इकडचं. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मठात. हे बघा इकडचं वातावरण आणि व्ह्यू. हे बघा. तर मित्रांनो ही पहा शंकर महाराजांची समाधी आणि मूर्ती. तर मित्रांनो हे शंकर महाराजांनी दिलेले दिव्य संदेश आहेत. ते बघा. आता शंकर महाराजांच्या मठातला दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही कारल्याच्या आई एकविरा मंदिर येथे जाणार आहोत. तर मित्रांनो आता आम्ही कारल्यात आलेलो आहोत. तर आता थोड्याच वेळात आम्ही मंदिराच्या दिशेने पोचू. वाटचाल करत आहोत. आता पावसाची शक्यता आहे. ढग धरलेले आहेत पावसाचे. पाऊस पडू शकतो. आता आम्ही पोचलोच आहे. थोड्याच वेळात पोचू. पहा आता आमचा दादा गाडी चढवतोय डोंगरावर. मार्गस्थ होतोय. 600 मीटरवर आहे देवीचं मंदिर. पाऊस पडतोय रिमझिम. हे बघा ढगाळ वातावरण. तर मित्रांनो आता आम्ही आलो. हे बघा कारल्याचा डोंगर. खूप साऱ्या पायऱ्या चढून आता फायनली आम्ही आलेलो आहे. हे बघा माऊलीचं मंदिर. थोड्याच वेळात आतमध्ये जाऊ आम्ही. आता आरती चालू आहे. तर मित्रांनो आता मंदिरात आरती चालू आहे. तर मित्रांनो ही पहा देवी आईची मूर्ती खूप सुंदर आहे. तिकडे फोटो दाखवला नाही म्हणून इकडून दाखवतो आहे. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे. तर आता ह्या साईडला आहे बघा कारला केव्स. गुहा आहेत गुहा. हे डोंगरात बघा इथे आहे. वर तिथे आहे. हे बघा इथे पण आहे. हे बघा. काल देवी आईचं दर्शन झालं. शंकर महाराजांचं झालं, गोंदवळेकर महाराजांचं झालं, गणपती बाप्पाचं झालं आणि विठुरायचं सुद्धा झालं. तर आता मी इथे हा व्लॉग एंड करतो. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगला. धन्यवाद.